हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी माधुरी तुमचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती. आता झालं असं की जेव्हापासून स्कूलला सुट्ट्या चालू झाल्या आहेत तेव्हापासून वेदूचं एकच चाललेलं की मम्मा इडली आणि डोशाचं बॅटर टाक ना, की मला इडली आणि डोसा खायचा आहे. तिला इडली आणि डोसा खूप जास्त प्रमाणात आवडतो. इडलीसाठी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घालून घरातील पटपट सगळे काम आवरून मला बाहेर जायचं होतं. बाहेर का जायचं होतं याचं कारण तुम्हाला पुढे समजणारच आहे. बाहेर जायचे तर 2 कारणं होते. एक तर म्हणजे वेदाला खूप दिवसापासून गोळा खायचा होता आणि दुसरं म्हणजे आम्हाला शॉपिंग करायची होती. आता ती शॉपिंग जी आहे ते घरातल्या एका कार्यासाठीच करायची आहे. ते कार्य कुठले आहे तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या ब्लॉगमध्ये आता समजणारच आहे. वेदूचे डॅडी आणि मामा तर आधीच शॉपला गेलेले होते. थोडंसं आधी पुढे जाऊन ते चॉईस करत होते. तिथे गेल्याच्यानंतर तो मला एक एक कुर्ता आणि वरती जोधपुरी जॅकेट जे होतं ते ट्राय करून दाखवत होता. पण आम्हाला त्यातलं एकही जॅकेट आणि कुर्ता काही आवडला नाही, कारण त्याच्यावरती अशी शाईन नव्हतीच. त्यानंतर हा रेड कलरचा जो जॅकेट होतं जोधपुरी ते मला खूप आवडलेलं, कारण त्यावरती जे डिझाईन होतं पण त्याचं फॅब्रिक हे कोणालाच आवडलं नव्हतं. एकाच दुकानामध्ये 1 ते दीड तास झाल्याच्यानंतर वेदा रडायला लागली, कारण तिला गोळा तर खायचाच होता. पण तिला गोळा तर काही भेटला नाही, म्हणून तिला मी एजेसमध्ये घेऊन गेले, कारण तिला खायचा होता ट्रायकॉन. आता ट्रायकॉन तिला घेतला आणि आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलो. दुसऱ्या दुकानामध्ये गेल्याच्यानंतर 2 ते 3 जे जोधपूरमधून असे जॉकेट असतात ते त्याने ट्राय केले. घरच्यांना फोटो पाठवले, ते पण कोणाला आवडले नाही. नंतर एक कुर्ता सिलेक्ट केला आणि तो घरी गेला. मी पण घरी आले, जरा वेळ आराम केला आणि रात्री जे सकाळी भिजत घातलेले तांदूळ आणि उडीद डाळ होती ते वाटायचं होतं. त्यानंतर मी ज्यावेळेस तांदूळ आणि उडीद डाळ वाटायला घेतली त्याच वेळेस मी एका वाटीमध्ये पोहे पण भिजायला घातले होते, कारण पोहे भिजायला घातले आणि ते त्यासोबत वाटले की इडली ही खूप सॉफ्ट होते. आता हे तांदूळ आणि उडीद डाळ मी सेपरेटच भिजत घालत असते, कारण उडीद डाळ वाटायच्या वेळेस खूप असे चिकट होते आणि ते वाटायला पण खूप टाईम लागतो. नंतर मी तांदूळ आणि उडीद डाळ वाटून घेतले, त्यामध्ये मी सेपरेट पाणी घालत असते, नंतर जसं लागेल तसं थोडं. त्याचबरोबर वाटीत पोहे जे भिजत घातलेले होते ते पोहे पण मी वाटून घेतले आणि थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी चेक करून तो जो बॅटर आहे त्यामध्ये थोडासा सोडा टाकून ते रात्रभर भिजत ठेवले आणि बाहेर चालायला गेलो. बाहेर चालायला गेल्याच्यानंतर ह्या दोघांचं तिकडेच चाललेलं की आता 12 वाजता मम्माला कोण विश करणार, कारण 12 वाजता माझा बड्डे चालू होणार होता. आता यामध्ये वेदाला पण आधी विश करायचं असतं आणि त्यांना पण मला आधी विश करायचं असतं. त्या दोघांनी रात्री मला 12पर्यंत जागवलं आणि पहिल्यांदा तर वेदानेच मला विश केलं. आता बड्डे जरी माझा असला तरी फरमाईश मात्र तिचीच पूर्ण करायची असते. सकाळी उठून बघितलं तर इडलीचं पीठ जे होतं ते असं काहीसं झालेलं होतं. त्यानंतर सगळं आवरून त्यामध्ये मीठ वगैरे घातलं आणि तिच्यासाठी डोसे बनवायला घेतले, कारण तिला इडलीपेक्षाही जास्त डोसा आणि चहा खायला खूप आवडतं. आता सगळ्यांना चहा आणि खारी वगैरे आवडतं, पण माझ्या वेदाला डोसा आणि चहा खूप जास्त प्रमाणात आवडतं, म्हणून तिच्यासाठी मी हा डोसा बनवला आणि तसंच त्यासोबतही चहा बनवायला घेतला. चहा वगैरे बनवून झाल्याच्यानंतर तिला मी डोसा खायला दिला आणि तिची फर्स्ट रिॲक्शन जी होती ती मी कॅप्चर केली. तिला डोसा खूप जास्त प्रमाणात आवडला. तिचा पोटोबा झाल्याच्यानंतर आता मी आमच्यासाठी इडली बनवायला घेतलेली. इडली बनवायचं म्हटलं तर कुकरमध्ये आधीच पाणी आणि थोडं लिंबू टाकून ते उकळायला ठेवलेलं आणि इडलीच्या पात्रांना तेल लावून त्यामध्ये बॅटर हा टाकला. त्यानंतर इडली झाली आणि मी कुकर काळा नको व्हायला म्हणून त्यामध्ये लिंबू टाकलेलं, पण सिलेंडरच संपायला लागलं म्हणून कुकर बाहेरूनच काळा झालेला. ठीक आहे, असू द्या म्हटलं आणि नंतर चटणी करायला घेतली. चटणी आम्ही खूप साध्या पद्धतीने करतो. ओलं खोबरं, त्यामध्ये 2-4 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, ते सगळं मिश्रण पाणी टाकून वाटून घेते. नंतर तडका देते. तडक्यामध्ये तेल, मोहरी आणि कढीपत्ता वापरते. इडली तर झालेली होती, तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट इडली झालेली होती. वेदाने तर डोसा पोट भरून खाल्लेला, त्यामुळे इडली खायला तर आम्ही दोघेच होतो, म्हणून मी सांबार काही बनवलं नाही आणि त्यांना पण सांबार काही आवडत नाही, म्हणून त्यांना बोलले की आपण चटणीसोबतच इडली खाऊ. म्हणून मी दोघांनाही इडली आणि चटणी वाढून घेतली. दोघांनाही पोट भरून आम्ही इडली खाल्ली. इडली पाहायलाही खूप अशी सॉफ्ट होती आणि कलर पण बघा पांढराच होता, असं काही पिवळा वगैरे पडलेला नव्हता. आता ऊन असल्यामुळे इडली पण फुगायला सोपे जातं, कारण थंडीच्या दिवसामध्ये इडली जास्त अशी फुगत नाही. इडली पोट भरून खाल्ली आणि त्यानंतर मी घरातलं काम आणि किचन वगैरे सगळं आवरून घेतलं.
त्यानंतर वेदाची अंघोळ आणि तिचं आवरून दिल्याच्यानंतर मी त्यांना सहज बोलली की मला गावात घेऊन चला. गावात तर माझे 2 कामं होते. एक तर म्हणजे मला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये आणि दुसरं काम जे होतं ते मला करायची होती शॉपिंग. आता ही जी साडी बघताय तुम्ही, ही साडी जी आहे त्यांनी मला गिफ्ट केलेली आहे बड्डेसाठी, म्हणून मी तीच वेअर करून घेतली. आणि वेअर केल्याच्यानंतर मी माझा आरशात पाहत होते की कशी दिसते आहे साडी. पण त्यामध्ये पण मॅडमला लुडबुड करायचीच होती. तिचं पण चाललेलं मम्मा मला गावात घेऊन चल, पण बाहेर खूप जास्त ऊन असल्यामुळे मी तिला काही घेऊन गेली नाही. आणि त्यांनी पण मध्ये ब्लॉगमध्ये हाय हॅलो केलं आणि आम्ही निघालो गावात जायला. गावात जायचं होतं. बाहेर बघतो तर खूप जास्त ऊन होतं, पण तरी पण गावात जायचं होतं, शॉपिंग करायची आणि स्वामींच्या मठात जायचं, म्हणून गावात आलो. तर घरून निघतानाच आम्हाला माहिती होतं की आता जो स्वामींचा दरबार आहे तो बंदच असणार आहे. पण ठीक आहे म्हटलं, चला आपण बाहेरून काय ना दर्शन घेऊ, म्हणून आम्ही मंदिरात आलो. मंदिरात येऊन बघतोय तर खूप शांतता होती. मंदिरात कुणीच नव्हतं, कारण 2-2:30 वाजलेले होते. आतमध्ये आलो, दोघांनीही व्यवस्थित दर्शन घेतलं. बाहेरूनच दर्शन झालं. संध्याकाळी ज्यावेळेस आरती असते 6:30 वाजता, त्यावेळेस दरबारामध्ये आणि बाहेर इथे परिसरामध्ये पाय ठेवायला पण जागा नसते. पण असं होतं की मला संध्याकाळी काम असतं, त्याच्यामुळे मला काही संध्याकाळच्या वेळेस म्हणजे आरतीच्या टाईमला यायला होत नाही, म्हणून मी दुपारचंच असं स्वामींच्या मठामध्ये येऊन दर्शन घेते. कधी दरवाजा उघडा असतो, कधी नसतो, पण बाहेरूनच दर्शन घेते आणि जाते. नेहमी आल्याच्यानंतर मी इथं दरवाजाच्या अँगलला पकडून स्वामींकडे पाहत बसते. माहीत नाही स्वामींचं माझं असं काय कनेक्शन आहे. आम्ही दोघे एकमेक म्हणजे मी स्वामींच्या डोळ्यात बघून असं बोलते आणि माझ्या खूप साऱ्या इच्छा ज्या आहेत त्या इथेच पूर्ण झालेल्या आहेत, यांच्यामुळे आणि इथेच पूर्ण झालेल्या आहेत. त्यानंतर आम्हाला जायचं होतं शॉपिंग करायला, म्हणून आम्ही शॉपिंग करायला निघालो. जर कधी साडी मला घ्यायची असेल तर माझं खूप सारं कन्फ्युजन असतं की कुठला कलर घेऊ, कुठला कलर घेऊ नको. साडी हेवी नको, खूप जास्त लाईट वेट पण नको, कारण मला जास्त हेवी साड्या खूप आवडत नाहीत. आणि यावेळेस पण तेच झालं. खूप सारे कलर बघितले, खूप साऱ्या साड्यांच्या व्हरायटीज बघितल्या, खूप सारं फॅब्रिक चेक केलं. त्यानंतर मला 2-4 साड्या अशा आहेत की त्या मला आवडल्या, पण त्यामध्ये पण माझं कन्फ्युजन होता. आता ही जी साडी आहे ती मला साडी खूप जास्त आवडली होती, पण हा कलर माझ्याकडे होता म्हणून तो मी कलर घेतला नाही. आणि त्यांचं हे मागे असं चालू होतं, तिथेच काही अशा चप्पल होत्या. त्यांचं चाललेलं आहे की मी घरात घालण्यासाठी काहीतरी बघतो अशी चप्पल. त्यांना म्हटलं ठीक आहे, बघा तुम्हाला कुठली आवडली तर घेऊ. त्यानंतर मी माझी शॉपिंग तर कंटिन्यू ठेवलीच, पण माझं खूप कन्फ्युजन तर नेहमीसारखंच होतं. माझं चाललेलं की हा कलर घेऊ की हा कलर घेऊ. आता मी तिथल्या शॉपमध्ये ज्या लेडीज होत्या त्यांना मी विचारत होते की कुठली साडी घेऊ. लगे त्यांनी पण त्यांच्यासाठी शॉपिंग केली की तू जर तुझ्यासाठी साडी घेते चल, मी पण माझ्यासाठी पॅन्ट वगैरे काहीतरी घेतो. त्यांना म्हटलं घ्या, पण लकीली त्यांना एकही पॅन्ट आवडली नाही, कारण त्यांना खूप असं कमी वेळा होतं की काही आवडतं आणि ते घेतात. त्यानंतर शॉपिंग केली. आता तुम्हालाच कळेल नंतर की कुठली साडी मी घेतली. त्यानंतर खूप ऊन होतं म्हणून त्यांना म्हटलं थोडं काहीतरी थंड घेऊ, म्हणून मी लस्सी पेले. त्यांना तर काही लस्सी आवडत नाही, त्यांनी लस्सी घेतली नाही. येताना त्यांनी पेपर बूटचं ज्यूस जे होतं ते त्यांनी घेतलं आणि घरी आल्याच्यानंतर वेदाने आणि त्यांनी ते पिलं. घरी आल्याच्यानंतर हा असा काही अवतार झालेला होता, कारण खूप जास्त ऊन होतं, खूप जास्त थकले होते. मी डायरेक्ट झोपली आणि संध्याकाळी उठले. संध्याकाळी उठल्याच्यानंतर ह्या दोघांचं चाललेलं की हॉटेलला जायचं जेवायला. तर मी असं म्हणत होते की आपण घरीच काहीतरी खास बनवू आणि घरीच जेवण करू, पण दोघांचंही चाललेलं की हॉटेलला जेवण करायला जायचं, कारण यांना द्यायचं होतं मला सरप्राईज. आता सरप्राईज काय होतं तर रात्री विश केलं त्यावेळेस त्यांनी काही केक आणलेला नव्हता, म्हणून त्यांनी आत्ता केक आणलेला. आणि असं झालेलं की केक घ्यायला मला केक आवडतो एजेसमधला. एजेसमध्ये गेल्याच्यानंतर तिथे त्यांना पाहिजे असा काही केक मिळाला नाही, पण ठीक आहे, त्यांना जो आवडला त्यांनी तो केक आणला आणि आम्ही गेलो हॉटेलला जेवण करायला. आता तिथे गेल्याच्यानंतर वेदाचं एक घरून निघतानाच असतं की या हॉटेलला नाही जायचं, त्या हॉटेलला नाही जायचं, कारण तिला माहिती आहे की आपण जर इथे जेवायला गेलो तर इथे काय मला खेळायला भेटणार नाही, कारण काही हॉटेलला गार्डन आहे, काही हॉटेलला गार्डन नाही आहे. आणि गार्डन जिथे असतं तिथे तर मुलांना काहीतरी ॲक्टिव्हिटी असतेच, म्हणून तिला ज्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी असते त्या ठिकाणी जेवण करायला जायला आवडतं, कारण तिला जेवण कमी आणि खेळायला जास्त आवडतं.
शेवटी फायनली ठरलं की अब्बाज रेस्टॉरंटला जायचं आणि आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्याच्या नंतर तिचं बाहेरच चाललेलं की मम्मा हॉलमध्ये जेवण नाही करायचं, बाहेर आपण गार्डनमध्ये जेवण करू. पण यांचं ठरलेलं की नाही हॉलमध्ये जेवण करायचं. पण काय वेदाचा तिथेही ड्रामा सुरूच झाला. म्हणून तिच्या समाधानासाठी आम्ही बाहेर गार्डनमध्ये एकदा राऊंड मारला की बघू तिथे कसं आहे. तर आम्हाला काही तिथे जास्त काही आवडलं नाही म्हणून आम्ही परत रिटर्न आलो आणि हॉलमध्येच जेवण करायचं ठरलं. या दोघांनी केक तिथे मांडला आणि म्हटलं की आधी बड्डे सेलिब्रेशन करून घेऊ. आता बड्डे कोणाचाही असो, माझा असो, त्यांचा असो, वेदूचा असो किंवा आमच्या ॲनिव्हर्सरी असो किंवा घरी बाकी अदर कोणाचाही असो, केक तर कापायचा असतो तो वेदाला कापायचा असतो. म्हणून मी म्हटलं चला तुम्ही पण हात लावा, आपण तिघं मिळून केक कापू. मग आम्ही तिघं मिळून केक कट केला. केक तर कट करून झालेला होता, पण आता फर्स्ट बाईट कोणी खायचे हा प्रश्न होता. कारण तिला असं असतं की पहिला बाईट जो आहे तो मलाच पाहिजे. पण त्यांचं होतं की नाही आधी मी मम्माला केक चारणार. कारण त्या दोघांची नोकझोक तर अशी दिवसभर चालूच असते, झोपेपर्यंतही त्यांची नोकझोक चालूच असते. पण ती नको नाराज व्हायला म्हणून तिला मी पहिला केक चारला आणि त्यानंतर मी केक खाल्ला. त्यानंतर तिचं चाललेलं मम्मा थोडंसं शूट घे ना माझं केक बरोबर, म्हणून मी तिला पण घेतलं. आणि नंतर मम्मा आता माझा टर्न म्हणून तिने मला केक चारला. आणि तिचं असं होतं की मम्मा खूप सारा केक खातो म्हणजे जेवण कमी करशील. पण मला काही जास्त केक खायचा नव्हता आणि तिने पण हे बोलायचं म्हणूनच बोललेली. कारण घरात बड्डे आला, केक आला तर तिला ते 2 दिवस केक पुरेल असं त्या हिशोबाने तिचं चालू असतं. की वेदूला चॉकलेट केक खूप जास्त आवडतो म्हणून आम्ही नेहमीच घरामध्ये चॉकलेट केक आणत असतो. कधीतरी रसमलाई केक असतो, पण जास्त प्रमाणात आमच्या घरात चॉकलेट केकच असतो. तिने तो खूप जास्त प्रमाणात एन्जॉय केला. आणि नंतर टर्न आलं की जेवण ऑर्डर करायचं. आता जेवणमध्ये ऑर्डर काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो आणि माझ्याकडे तर नेहमी हेच असतं, मी नेहमी मेनू कार्ड घेते, प्रत्येक पेज संपेपर्यंत ते पेज उलटत राहते आणि मी त्यांना तिथे सांगत होते की याची काय प्राईज आहे, त्याची काय प्राईज आहे. पण मी तर कधी काही ऑर्डर करतच नाही, मी फक्त चेक करते आणि त्यांच्याकडे मेनू कार्ड देऊन टाकते. त्यांना हवं ते तुम्ही ऑर्डर करा, मी खाईल, माझं काही नसतं. वेदू बोलत होते की मम्मा व्हेज खायचा आणि त्यांचं चाललेलं की नॉनव्हेज खायचं. आता त्या दोघांच्यामध्ये माझं काय, तुम्ही काही पण ऑर्डर करा, मी ते खाणारच होते. पण शेवटी त्यांनी ऑर्डर केलेलं नॉनव्हेज. नंतर त्यांनी फिश फ्राय जे आहे, तवा फ्राय, त्यांनी ते ऑर्डर केलं स्टार्टर म्हणून. आम्ही ते खाल्लं आणि त्याच्यानंतर मेन सोर्स जो होता तो त्यांनी माझ्यासाठी ऑर्डर केलेला मटण थाळी आणि त्यांच्यासाठी ऑर्डर केलेले चिकन थाळी. कारण त्यांना मटण जास्त प्रमाणात आवडत नाही, त्यांना चिकन आवडतं. त्यांनी RRचं काही चिकन थाळी होती ती त्यांनी ऑर्डर केली. आम्ही ती खूप जास्त प्रमाणात एन्जॉय केली. कारण मला बाकीच्या हॉटेलपेक्षा अब्बाज रेस्टॉरंटचं मटण थाळी खूप आवडते. म्हणजे आहे टेस्ट आहे थोडी, मी तिथेच जाऊन मटण थाळी खाते. मटण थाळी असे फिनिश केल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्यानंतर लक्षात आलं की आमचा जो राहिलेला केक होता तो आतमध्येच राहिला. म्हणून वेदाला म्हटलं जा तो केक घेऊन ये, कारण उद्या दिवसभर तिलाच तो केक खायचा होता. असा होता आमचा आजचा दिवस. आम्ही तर खूप एन्जॉय केलं. तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.